आहे आणि हे विश्व काय आहे? या 3 प्रश्नामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रवास आहे आणि या 3 प्रश्नाची उकल केवळ सद्गुरुनाथाच्या कृपेने होते. सद्गुरुनाथाच्या उपदेशाने होते. आपलं वास्तव स्वरूप आपल्याला वास्तव स्वरूपात स्थिर करण्यात समर्थ केवळ सद्गुरुनाथ आहेत. अशा सद्गुरुनाथाची आपल्याला दर्शन, पूजन आणि गुरुमुखातून शिवयोग श्रवण आहे. याकरिता आपल्याला मानस पूजन आरंभ करायचं आहे. आपण सर्वांनी सुखासनामध्ये बसायचं आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. मान ताठ ठेवायची आहे. डोळे मिटायचे आहेत आणि मानस पूजेला प्रारंभ करायचा आहे. उठलेले आहोत. शिवपाठ, इष्टलिंग पूजा, गुरुमंत्राचा जप, वाणी, शरीर आणि मन त्रिकरण आमचं शुद्ध झालेलं आहे आणि शुद्ध अंतकरणानं आम्ही वीरमठ राजूर येथे परमपूज्य गुरु माऊलीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच मठातील अगाध शांती, परम प्रसन्नता, परम आनंद याची आपल्याला अनुभूती येत आहे. जी भूमी गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाजीच्या पदस्पर्शाने पुनीत झाली, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य अप्पाजींच्या वास्तव्याने पावन झाली, अशा मठाच्या भूमीमध्ये आम्ही प्रवेश केल्याबरोबर आम्हाला अगाध शांतीची अनुभूती येत आहे. आम्ही मठामध्ये आलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून स्वच्छ हात पाय तोंड धुतलेले आहे. मठामध्ये तिथे विभूती ठेवलेली आहे. ती विभूती तिन्ही बोटाला धारण करून इष्टलिंगाला अर्पित करून शिवाय नमः म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. आणि विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. त्या बेलाच्या झाडाची आम्ही सर्वजण माऊलीच्या पूजेसाठी बिल्वदळ तोडत आहोत. प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत बिल्वदळ तोडलेले आहेत. आणि वर दुसऱ्या मजल्यावर जिथे अप्पा बसतात तिथे आपण आलेलो आहोत. परमपूज्य गुरु माऊली तिथं झोपाळ्यावर बसलेले आहेत. अप्पांनी शुभ्र पांढरा शर्ट, पांढरी धोती परिधान केलेली आहे. कपाळावर त्रिपुंड भस्म कुंकुम लावलेला आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता, अद्भुत आनंद आहे. अप्पाचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत आणि स्मित हास्य करत प्रसन्न वदनानं माऊली आपलं स्वागत करत आहेत.
अप्पाला पाहून आपल्यालाही आनंद झालेला आहे. आपण अप्पाच्या जवळ आलेलो आहोत. अप्पासाठी सुगंधित फुलाच्या माळा आम्ही प्रत्येक फूल ओवताना शिवाय नमः म्हणत एक एक फूल त्या माळेमध्ये ओवलेलं आहे आणि अप्पाच्या दंडावर, मनगटावर आम्ही सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. अप्पाच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालत आहोत आणि तोच हार अप्पा आशीर्वाद रूपानं आमच्या गळ्यात घालत आहेत. आता आम्ही अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत. गुरु पूजनासाठी आमचा डावा तळहात अप्पाच्या चरणाखाली ठेवलेला आहे. चरणाखाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे. उजव्या हातात पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. त्या जलाला अभिमंत्रित करून आम्ही अप्पाच्या चरणाचा अभिषेक शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत करत आहोत. अभिषेक केल्यानंतर गुरुचरणीचं तीर्थ आम्ही घेत आहोत. नमः लिंगाय नमः जंगमाय नमः गुरुलिंग जंगम पादुदकाय नमः सर्वमंगलमांगल्यं सर्वपावनं सर्वसिद्धिकर शंभो पादांबुधारणं. गुरुचरणीचं तीर्थ घेऊन ते ज्ञान तीर्थानं आमच्या देहातील सर्व रोग आजार समूळ नष्ट झालेले आहेत. आमचा देह निरोगी कंचन काया झालेला आहे. आमचं मन शुद्ध झालेलं आहे. बुद्धी निर्मळ झालेली आहे. अहंकार त्या ज्ञान तीर्थात डुबून गेलेला आहे, लीन झालेला आहे. आता आम्ही अप्पाचे चरण स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या वस्त्राने पुसून घेत आहोत आणि चरणाला पवित्र विभूती शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून विभूती लावत आहोत. विभूती लावून चरणाला अंगुठ्याला हळदी कुंकुम लावून पूजा करत आहोत आणि बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून बिल्वदळ अर्पण करत आहोत आणि माऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत घातलेला आहे. आमचं मस्तक अप्पाच्या चरणावर आहे, सर्वांग जमिनीवर आहे आणि अप्पाच्या अंकुशातून ज्ञानधारा आमच्या दोन्ही भोयाच्या मध्ये आज्ञाचक्रामध्ये ती ज्ञानधारा, ती प्रकाशधारा आमच्या देहात संचरित होत आहे. सूर्य निघाल्याबरोबर विश्वाच्या कानाकोपऱ्यातील अंधकार दूर होऊन विश्व प्रकाशमय होते. तसं आमच्या देहातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट होऊन तिथं ज्ञानरूपी प्रकाश आमच्या देहामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. आता आम्ही परमपूज्य अप्पाच्या चरणाजवळ बसून विनंती करत आहोत. अप्पा, तुम्ही मानवाचा महादेव करण्यासाठी, जीवाचा शिव करण्यासाठी शिवयोग शास्त्र हा पावन ग्रंथ लिहिला. तो शिवयोग शास्त्र ग्रंथ आम्हाला श्रवण करण्याची इच्छा आहे. आमच्यावर कृपा करा आणि तो शिवयोग शास्त्र ग्रंथ आम्हाला आपल्या मुखानं सांगावा अशी विनंती आम्ही केलेली आहे. आणि परमदयाळू गुरु माऊलींनी विनंती स्वीकार केलेली आहे आणि ते पावन शिवयोग शास्त्र सांगत आहेत. आम्ही मनाचे कान करून पावन ग्रंथ श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण शिवयोग शास्त्र या पावन ग्रंथाचं चिंतन करत आहोत। शिवपर ब्रह्म आणि शिवतत्व या प्रस्तावनेतील प्रकरणाचा विचार करत आहोत। वेदामध्ये, उपनिषदामध्ये, शिवागमामध्ये जेथे जेथे शिवतत्व प्रतिपादन केलेलं आहे त्या भागाचा आचार्य भगवत्पादांनी स्वीकार केलेला आहे। जिथं जिथं मांगल्य आहे, जिथं जिथं पावित्र्य आहे, जिथं जिथं कल्याणाची भूमिका आहे, ते सर्व आमचं आहे। हा उदार भाव, हा उदार दृष्टिकोन। आपण 4 वेद पाहिले, 108 उपनिषद आहेत। त्या 108 उपनिषदापैकी मुख्य उपनिषद 12 उपनिषद पाहिले। त्यानंतर स्मृती ग्रंथ, स्मृती ग्रंथ पाहिले। 18 पुराण कोणकोणते आहेत त्या पुराणाची नावे पाहिले। आता शिवागम शास्त्र, ज्या शिवागमाच्या उत्तर भागात वीरशैव विज्ञान आहे, ज्या उत्तर भागावर आधारित सिद्धांत शिखामणी ग्रंथ आहे, या सिद्धांत शिखामणी ग्रंथाची अनुभूती घेऊन परमपूज्य गुरु माऊलींनी आपला अनुभव या शिवयोग शास्त्र ग्रंथात ग्रंथित केलेला आहे। तर शिवागम कोणते आहेत हे साधकाला माहिती पाहिजे। आप्पाची भावना अशी होती की माझा शिष्य प्रिय ब्रह्मनिष्ठ झाला पाहिजे, शाब्देव परे निष्णात झाला पाहिजे, माझ्यासारखीच दिव्य शक्ती त्याच्यामध्ये आली पाहिजे, आपणासारखे करीती तत्काळ, नाही की काळ वेळ तया लागी, माझा शिष्य गुरु तत्वात आला पाहिजे, माझ्या शिष्याला सर्व शास्त्राचं ज्ञान असलं पाहिजे, माझ्या शिष्याला वेद काय आहेत, वेद किती आहेत, श्रुती ग्रंथ कोणते, स्मृती ग्रंथ कोणते, उपनिषेध कोणते, हे सर्व माझ्या शिष्याला कळालं पाहिजे। पुराणाची सर्व नावे त्याला सांगता आली पाहिजेत। त्यानंतर शिवागम, शिवागम किती आहेत तर 28 शिवागम आहेत। या 28 शिवागमाची नाव आपल्याला आता पाहायची आहेत। इथं आगमाचे 2 भाग आहेत। एक शिवभेद, शिवभेदामध्ये 10 आगम आहे आणि रुद्रभेदामध्ये 18 आगम आहेत। तर शिवभेदामध्ये 10 आगम कोणते आहेत आपण लिहून घेत असाल तर लिहून घ्या। पहिला आहे कामिक शिवभेद, आधी लिहा शिवभेद आणि शिवभेदामध्ये कंसात लिहा 10 आगम। यातला पहिला आहे कामिक, नंबर 2 चा आहे योगज, योगज, तिसरा आहे अचिंत्य, चौथा आहे कारण, चौथा आहे कारण, पाचवा अजित, पाचवा अजित, सहावा दीप्त, सातवा
सूक्ष्म, 7वा सूक्ष्म, 8वा सहस्त्र, 9वा अंशुमान, 9वा अंशुमान, 10वा सुप्रभेद, शास्त्र ज्याचे नामी पारायण, सदा गाती गुण तयाचेची. सांगता येतील 6 शास्त्र कुणाला ऐकण्यात आहेत, कुठं सत्संगात, प्रवचनात, कुठं वाचण्यात. नाही का? ठीक आहे, आता आपण पाहू. 6 शास्त्राला षडदर्शन म्हणतात. 6 ऋषींनी 6 शास्त्र त्यांच्या अनुभवातून लिहिलेले आहेत. ज्यांना जे सत्य गवसलं त्या सत्यालाच ते पुढे घेऊन गेले आणि हे सत्य आहे असं त्यांनी सांगितलं. पहिलं आहे न्यायशास्त्र. 6 शास्त्रामधले 6 दर्शनामध्ये पहिलं शास्त्र आहे न्यायशास्त्र. या न्यायशास्त्राचे प्रणेते कोण आहेत? महर्षी गौतम. महर्षी गौतम हे तर्कशास्त्रावर आधारित आहे. एखादी गोष्ट सत्य आहे की असत्य आहे हे ठरवण्यासाठी प्रमाणाचा वापर करावा, हे शास्त्र सांगते. न्यायशास्त्र देव आहे, त्याचं प्रमाण काय असं विचारणारं शास्त्र, असं तर्क करणारं, बुद्धीनं तर्क करणारं शास्त्र, त्याचं प्रमाण. धूर निघत आहे, का धूर निघत आहे, त्याचं प्रमाण काय, तर तिथं अग्नी असला पाहिजे. अग्नी असला तरच धूर निघत आहे. कार्य कारण प्रमाण, अनुमान प्रमाण, हे प्रमाणावर आधारित असलेलं शास्त्र न्यायशास्त्र. आता प्रमाणावरही पुढे चर्चा होणार आहे एका प्रकरणामध्ये आपल्याला. तूर्त इथं न्यायशास्त्र हे प्रमाणावर आधारित आहे. मागेही आपण न्यायशास्त्रावर चर्चा केलेली आहे. तर न्यायशास्त्राचे प्रणेते कोण आहेत? महर्षी गौतम. महर्षी गौतम. आणि हे तर्कावर आधारलेलं आहे. देव आहे तर कसा आहे सांगा. तुम्ही पाहिला आहे का? तुम्ही अनुभव घेतला आहे का? तुम्हाला त्याचं प्रमाण सांगता येईल का? असा विचार करणारं शास्त्र म्हणजे न्यायशास्त्र. आणि हे शास्त्र, हे दर्शन महर्षी गौतम या ऋषीनं लिहिलेलं आहे. दुसरं आहे वैशेषिक शास्त्र. वैशेषिक शास्त्र याचे प्रणेते आहेत महर्षी कणाद. हे कणाद महर्षीची कथा सांगितली जाते की अगदी थोडकं अन्न घेऊन, कण कण अन्न घेऊन ते त्या शास्त्र लिखाणाच्या कार्यामध्ये प्रवृत्त राहायचे. इतकं त्यांनी वाहून घेतलेलं होतं की त्यांचं नाव महर्षी कणाद पडलं. आणि हे शास्त्र अणुविज्ञानाशी संबंधित आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू लहान कणांनी बनलेली आहे, अणूंनी बनलेली आहे. यात सृष्टीतील पदार्थाचं वर्गीकरण सांगितलेलं आहे. महर्षी कणाद काय म्हणतात? ईश्वरानं सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ती इथल्या कणाकणाला जोडून निर्माण केलेली आहे. असं या वैशेषिक शास्त्रामध्ये महर्षी कणाद हे अणुविज्ञान सांगतात. ही सृष्टी
एक लहान लहान कण जोडून तयार झालेली आहे, असा सृष्टीविषयीचा ते आपला अनुभव या वैशेषिक शास्त्रामध्ये सांगतात. तर वैशेषिक शास्त्राचे प्रणेते कोण? कणाद महर्षी, महर्षी कणाद. कणाद. हे शास्त्र कोणत्या विज्ञानाशी संबंधित आहे? अणुरेणू. अणुविज्ञानाशी संबंधित आहे. वैशेषिक दर्शन सांगतं सृष्टी प्रत्येक वस्तू लहान कणांनी बनलेली आहे. सृष्टीच्या पदार्थाचं वर्गीकरण करतं. शास्त्र याला चांगले म्हणतात. या शास्त्राप्रमाणे महर्षी कपिल. आवाज शास्त्राचे आवाज प्रणेते कटायलाय महाराज. रेंज नाही वाटायली. आता येतोय? हा आता येतो. येतोय का आवाज? हो आता येतो. येतो आवाज. सांख्यशास्त्र ह्याचे प्रणेते आहेत महर्षी कपिल. ह्याचे प्रणेते आहेत महर्षी कपिल. हे सर्वात प्राचीन शास्त्र मानले जाते. यात प्रकृती म्हणजे निसर्ग, पुरुष म्हणजे आत्मा या दोन तत्वावर चर्चा केलेली आहे. सृष्टीच्या निर्मितीसाठी संकल्पना सांख्यशास्त्रामध्ये आहे. 25 तत्व कोणते? 5 महाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. किती झाले? किती झाले? 15. 5 महाभूत, 5 तन्मात्रा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. 20. 20 झाले. आणि मन बुद्धी अहं किती झाले? 25. ओम नमः शिवाय. 20 आणि 30 झाले. 23 आणि प्रकृती ओम नमः शिवाय. आवाजाचा प्रॉब्लेम मला भेट सगळ्यांना यायलाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई सगळ्यांना यायलाय. आवाज बरं मी ते ठेवून येते. आवाज येत नाही का? अडकळत येत आहे. अडखळत येत आहे का? रेंज कमी जास्त होत असेल. आता येतोय? हो आता येतो. तर सांख्य दर्शनातले 25 तत्व आहेत. 25 तत्व आपल्याला सांगता येतील. पंचवीस तत्व कोणकोणते सांख्य दर्शनातले? जय गुरुदेव. आवाज येतोय? हो येतोय. जय गुरुदेव. हा. 25 तत्व कोणकोणते आहेत? पंचमहाभूत, 5 तन्मात्रा, हो. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी अहंकार.
इथपासून ऐकू आलं पुन्हा सांगता येईल? दुसरा अध्याय. दुसरा अध्याय बरोबर आहे. नैन छिदन्ति शस्त्राणि नैन दहती पावका. सांख्य योग भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलेला आहे. आणि सांख्य योगामध्ये 25 तत्वाची सृष्टी सांगितलेली आहे आणि प्रकृती आणि पुरुष या दोनच तत्वावर चर्चा केलेली आहे. या सांख्ययोगाचे प्रणेते कोण आहेत? सांख्यशास्त्राचे कोणी लिहिलंय? महर्षी कपिल. महर्षी कपिल. कपिल मुनीने लिहिलेलं आहे. कोणतं ठिकाण कपिल मुनीच्या तपस्येने पावन झालेलं आहे? कपिलधार. सांगता येईल? हा. कपिल मुनीचं वास्तव्य ज्यांनी सांख्यशास्त्र लिहिलं ते कपिलधारला त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणाला कपिलधार हे नाव पडलेलं आहे. चौथं शास्त्र आहे योगशास्त्र. या योगशास्त्राचे प्रणेते कोण असतील? पतंजली. महर्षी पतंजली. महर्षी पतंजलींनी हे योगशास्त्र लिहिलं. सांख्यशास्त्रातील तत्वज्ञान प्रत्यक्षात कसे आचरणात आणावे हे योगशास्त्र सांगतं. यात मुख्य श्लोक कोणता आहे सांगता येईल आपल्याला? योग चित्तवृत्ती निरोधाहा. तुमच्या चित्तवृत्तीचा निरोध केला पाहिजे. ओम शिवाय. चौथं शास्त्र कोणतं ते सांगा, तिथून सांगा. योगशास्त्र. चौथं योगशास्त्र. याचे प्रणेते आहेत महर्षी पतंजली. योगशास्त्र याचे प्रणेते आहेत महर्षी पतंजली. या सांख्यशास्त्रातील तत्वज्ञान प्रत्यक्ष कसं आचरणात आणावं हे योगशास्त्र सांगतं. आणि याचा मुख्य भर योग चित्तवृत्ती निरोधाहा. इथं काय सांगतं की तुम्ही आसनावर बसलं पाहिजे, प्राणायाम पाहिजे, मनाचा निरोध केला पाहिजे, मनात कुठलाही विचार आणला नाही पाहिजे. आणि तुम्ही समाधी याच्यामध्ये अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार आणि समाधी हे 8 नियम आहेत या योग शास्त्रामध्ये. आणखीन एकदा सांगतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार आणि समाधी हे अष्टांग योग सांगितलेला आहे. तुमच्या मनाचा निरोध करण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतील. इंद्रियाचा निग्रह करावा लागेल. योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आसनावर बसावं लागेल, प्राणायाम करावं लागेल, ध्यान करावं लागेल. प्रत्याहार म्हणजे काय खावं काय खाऊ नये याचे नियम. आणि असं करत करत तुम्हाला समाधीला पोहोचायचं आहे. या कलियुगामध्ये योग करणं शक्य आहे का? कलियुगामध्ये ही योग साधना करणं शक्य आहे का? जय गुरु. नाही. अर्जुनासारखा ज्याचा देव सखा मित्र असा भक्त काय म्हणतो? चंचल ही मन कृष्णा प्रमादी बलद्रोण.
कृष्णा, हे मन चंचल आहे, वाऱ्यासारखं चंचल आहे. आता इथं आहे आणि आता तिथं आहे. आणि ह्या मनाचा निग्रह कसं करावा, हे दुष्कर आहे मनाचा निग्रह करणं. त्यावेळेस ते सांगतात, अभ्यास आणि वैराग्य यानं तुला या मनाचा निग्रह करावा लागेल. अभ्यासानं आणि वैराग्यानं. मग आज अभ्यासासाठी तेवढा वेळ आहे का आमच्याकडं? यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी, हे योग करण्यासाठी तेवढा वेळ नाही. म्हणून शिवपाठामध्ये कोणत्या अभंगामध्ये योग शक्य नाही म्हणून कलियुगामध्ये सांगितलेला आहे, सांगता येईल आम्हाला? याग तप प्राणायामादिक कली माझी देख न साधते. जय योग याग तप प्राणायामादिक कली माझी देख न साधती. या 7व्या. कलियुगात 7व्या अभंगामध्ये योग, याग म्हणजे यज्ञ, तप म्हणजे शरीर झिजवणे, तपश्चर्या करणे, वनात जाणे, हे कलियुगामध्ये साधणाऱ्या गोष्टी नाहीत. कारण आयुष्य अल्प आहे. 100 वर्षाचं आयुष्य रासायनिक खत, तणनाशक, कीटकनाशक, हे सगळे विषारी द्रव्य वापरून आपण 60 वर्षावर आणलेला आहे. पूर्वी 12 गावामध्ये एखादा माणूस पॅरालिसिस झालेला, लकवा मारलेला असायचा. 12 गावामध्ये एखाद्या माणसाला संतती व्हायची नाही. आज आमच्या अतिहव्यासातून एकेका गावामध्ये 12-15 माणसाला पॅरालिसिस झालेला आहे. आणि अटॅक आला म्हणून कुठं तर 60 वर्षाच्या पुढल्या माणसाला आमच्या ऐकण्यात यायचं. आज अटॅक मध्ये 15 वर्षाची लेकरं, 20 वर्षाचे तरुण, 25 वर्षाचे, 35 वर्षाचे जात आहेत. आणि प्रत्येक गावात 20-25 लोकाला लेकरच होत नाही. हे कारण काय? आम्ही धरतीचं संतुलन बिघडवलं. अति हव्यासातून अति प्रमाणात युरिया, रासायनिक खत, तणनाशक, कीटकनाशक वापरून अन्न आमचं विषारी केलं आणि रोग आमच्या ताटात वाढून घेतले. आम्ही अन्न खात आहोत का विष खात आहोत, हा प्रश्न आहे. तर कलियुगामध्ये हव्यास वाढलेला आहे. योग याग तप प्राणायाम कली माझी देख न साधती की. म्हणून सोपं साधन सांगितलेलं आहे शिवयोग साधण्याचं. कोणतं सोपं साधन सांगितलेलं आहे आम्हाला? कोणतं साधन सांगितलेलं आहे? भजन कलियुगा माझी भजन हे सार. कलियुगा माझी भजन हे सार. शिवदास माऊलीने कोणतं साधन सांगितलेलं आहे 7व्या अभंगामध्ये? शिवनाम स्मरा. योग याग तप प्राणायामादिक गायचंय वाजवा, मुखा तुला गायन गायचंय गा, चरणी नत्य करी टाळी, मुखी शिवनामा आवळी. गाऊ वाटे तुझ मना, मनाचाही निग्रह करायचं नाही. गाऊ वाटे मना तुझ मना, तरी गा शिवगुणा. ऐकू वाटे तुझ मना, तरी ऐक शिवगुणा. मनाचाही निग्रह करायचं नाही. मनानं शिवचिंतन करायचे आहे. बुद्धी शिवमय करायची आहे. प्रत्येक इंद्रियाचं हात पायाचं काम थांबवायचं नाही. काम करत असताना शिवपूजाच करत आहे. भलं तुम्ही नांगर हाना, भलं तुम्ही स्वयंपाक करा, कुठलंही काम करताना मी शिवपूजा करत आहे. इंजिनियर असा, डॉक्टर असा, पेशंटची सेवा करणं म्हणजे माझी शिवपूजा आहे. दुकानदार असाल, ग्राहकाची सेवा करणं माझी शिवपूजा आहे. शेतात
काम करत असताना मी शेती करीन, शेती मी गुरु पूजेसाठी करीन, शेती मी लिंग पूजेसाठी, या भावनेनं शेती करा. पुढचं 5वं शास्त्र आहे मीमांसा शास्त्र. याचे प्रणेते कोण आहेत? महर्षी जेमिनी. याचे प्रणेते कोण आहेत? महर्षी जेमिनी. याला काय म्हणतात? पूर्व मीमांसा म्हणतात. हे शास्त्र वेदामध्ये कर्मकांडावर आधारित आहे. या मीमांसा शास्त्रामध्ये यज्ञ, हवन, होम हे सांगितलेलं आहे. याला काय म्हणतात? पूर्व मीमांसा. आणि या पूर्व मीमांसेचे प्रणेते कोण आहेत? महर्षी जेमिनी. आणि ह्याच्यामध्ये सगळे कर्मकांड, हे कर्म करा तुम्हाला स्वर्ग मिळेल, हे कर्म करा तुम्हाला हे मिळेल, पण मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल असं या मीमांसा शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. तर मीमांसा शास्त्राचे प्रणेते कोण आहेत? महर्षी जेमिनी. महर्षी जेमिनी. आणि काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? कर्मकांडावर आधारित आहे. कर्मकांडावर आधारित. कोणतं कर्म केल्याने काय पुण्य पाप वगैरे. हा, हे कर्मकांडात गुंतविणारं शास्त्र आहे. आणि 6वं शास्त्र, आता कोणतं शास्त्र राहिलं असेल? सगळे लोक त्या शास्त्राकडे वळलेले आहेत. ते शास्त्राचं उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसा. उत्तर मीमांसेला कोण शास्त्र म्हणतात? इथं त्या शास्त्राचा अभ्यास करणारे बरेच विद्यार्थी पाठात आहेत. विज्ञान. कोणतं विज्ञान शास्त्र का असेल? अर्थशास्त्र. धर्मशास्त्र. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र नाही, धर्मशास्त्र नाही, वेदांत शास्त्र. कोणतं शास्त्र आहे 6वं? वेदांत शास्त्र. उत्तर मीमांसा म्हणजे वेदाचा उत्तर भाग. उत्तर भागामध्ये ब्रह्मतत्वावर चर्चा केलेली आहे. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्य हा सिद्धांत वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आणि या शास्त्राचे प्रणेते कोण आहेत? वेदांत शास्त्राचे? आद्य शंकराचार्य. नाही, वेद व्यास. आद्य शंकराचार्यांनी ह्याच्यावर टीका लिहिली ब्रह्मसूत्र नावाची. ह्याचे वेद व्यास प्रणेते आहेत वेदांत शास्त्राचे. महर्षी बादरायण म्हणतात त्यांना. हे उपनिषदाच्या सारावर आधारित आहे. आणि ह्याचा मूल सिद्धांत काय आहे? ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. हे वेदांत शास्त्र काय सांगतं? आत्मा सत्य आहे आणि जग खोट आहे, काल्पनिक आहे, असं हे वेदांत शास्त्र सांगतं. ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्य या शास्त्राचा प्रचार आणि प्रसार कोणी केला? आद्य शंकराचार्यांनी ह्याच्यावर पहिली टीका लिहिली ब्रह्मसूत्र म्हणून. या ब्रह्मसूत्राची टीका लिहिली. पुन्हा ब्रह्मसूत्र समजत नाही म्हणून ह्याच्यावर विचार सागर, विचार चंद्रोदय असे बरेच ग्रंथ विविध महर्षींनी त्याच्यावर पुढे लिहिले. असं हे वेदांत शास्त्र. हे वेदांत शास्त्र म्हणतं वीज काहीच करणार नाही. वेदांत शास्त्र काय सांगतं? ब्रह्म सत्य जग मिथ्या. तर आपण पाहतो ते जग खोटं आहे का? तुमचा अनुभव काय सांगतो? आपला नवरा लेकर खरे का खोटे? आपण राहतो ते घर खरं का खोटं?
खरं. सगळ्याला अनुभव येतोय का एकालाच अनुभव येतोय? आपला अनुभवात आपली पत्नी किंवा पती, आपले मुलं बाळ हे सगळे खरे आहेत. आणि ह्या वेदांत शास्त्रातला ब्रह्म सत्य जगन्मित्य हा भाग शिवयोग शास्त्र मानत नाही. कारण शिवयोग शास्त्र म्हणतं शिवच विश्वरूपान नटलेला आहे. तोच 35 तत्वाच्या माध्यमातून विश्वरूप झालेला आहे. शिवच सत्यम शिवम सुंदरम. शिव सत्य स्वरूप आहे आणि या विविधतेने नटलेल्या विश्वरूपात विश्वातलं सौंदर्य म्हणजे शिवाचं सगुण साकार रूप आहे. तर वेदांत शास्त्र कोणी लिहिलं? महर्षी व्यास मुनी. महर्षी व्यासाने लिहिलं. त्याचा प्रचार प्रसार कोणी केला? आद्य शंकराचार्य. आद्य शंकराचार्यांनी. त्याचं मूलभूत तत्व कोणतं? ब्रह्म मूल सत्य तत्व आणि जगन्मिथ्या. ब्रह्म सत्य जगत मिथ्या. जगन मिथ्या. आणि आपला शिवयोग सिद्धांत काय सांगतो? सत्यम शिवम सुंदरम. शिवमय जगत सर्वम. भगवान शिवच ते शुद्ध चैतन्यच आपल्या विमर्श शक्तीने इच्छा शक्तीने तो 35 तत्वाच्या रूपानं विश्वरूप झाला आणि विश्व आणि असं शिवयोग शास्त्र सांगतं. ब्रह्म सत्य जगन्मित्य या सिद्धांतांचं खंडन शिवागम शास्त्रानं केलेलं आहे. आणि खंडन करायचं कारणच नाही. कारण वेदाच्या पूर्व म्हणजे अगोदर प्राचीन काळात हे शिवागम तयार झालेले आहेत. शिवानं पार्वतीला सांगितलेले आहेत. पुन्हा आर्य भारतात आले आणि त्या आर्यानं हे वेद साहित्य भारतामध्ये आणलेला आहे. म्हणजे शिवमय जगत हा सिद्धांत वेदाच्या पूर्वकालीन आहे, वेदांताच्या पूर्वकालीन आहे. असं आपण आज 28 आगम 6 शास्त्र पाहिलेले आहेत. ही माझी वाकपुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी.